भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माननीय अपर आयुक्त श्री रवींद्र ठाकरे सर यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2021 जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून आश्रमशाळा वसतिगृह यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आदिवासी समाजातून कठीण परिस्थितीतून शिकून जे आज नोकरीला आहेत, व्यवसायाला आहेत, अशा मान्यवरांचं मनोगत आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत जावं आणि विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं या दृष्टिकोनातून सदरचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री रामलालजी हिरपाची सर इथे उपस्थित झालेले आहेत। हिरपाची सर हे ॲडिटर म्हणून सेवानिवृत्त झाले भारत सरकारच्या ऑडिट आणि अकाउंट या विभागातून, आणि सरांचं आता सध्या जे राहणं आहे ते अंबाझरी हिलटॉप इथे सध्या राहत आहेत। मात्र सरांचं मूळ गाव हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे। सरांचं मूळ गाव हे मारूड तालुका पांढुर्णा जिल्हा छिंदवाडा हे आहे आणि सरांचं शिक्षण हे BSc पर्यंत झालेलं आहे। मी सरांना विनंती करतो की आमच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। तर सुरुवातीला विद्यार्थ्यांना मी हा सल्ला देऊ इच्छितो किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे मी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो। वैसे थोड़क्यात हिंदी में बोलायचं झालं तो वैसे मैं ज्ञानी पुरुष तो नहीं हूँ, लेकिन ज्ञान का पुजारी हूँ। वैसे मैं वैज्ञानिक भी नहीं हूँ, लेकिन विज्ञान के प्रयोग करते रहता हूँ और उससे सीखता हूँ। मेरे विचार जो बनते हैं वो कल्पना से नहीं, अवलोकन से बनते हैं। और शिक्षा का क्या महत्व है ये मैंने अपने जीवन से भली भांति अनुभव किया है। शिक्षा एक ऐसी पूंजी है जिसका लाभ जिंदगी भर हर एक इंसान को मिलते रहता है। वैसे देखा जाए तो हर एक इंसान को जीने के लिए, जैसे गांधी जी ने कहा था कि रोटी कपड़ा और मकान, लेकिन मैं तो ये कहूँगा कि रोटी कपड़ा मकान के अतिरिक्त शिक्षा भी एक महत्वपूर्ण फैक्टर है। जैसे गांधी जी ने कहा था रोटी कपड़ा मकान, हमारे मराठी के साने गुरुजी ने कहा था कि हाताला काम, पोटाला भाकर आणि डोक्याला पुस्तके द्या। तो शिक्षा का इतना अपने जीवन के लिए इतना महत्व है कि मान लीजिए किसी इंसान के पास पैसा, अदला, धन दौलत है, लेकिन पैसा, अदला, धन दौलत ये बेची जा सकती है, खरीदी जा सकती है, लेकिन जो आपने शिक्षा के रूप में ज्ञान हासिल किया है वो ना तो बेची जा सकती ना खरीदी जा सकती। शिक्षा अपने जीवन के लिए इतना अमूल्यवान ठेवा है कि जिसके बलबूते जिंदगी भर आपको अपने जीवन के लिए सुरक्षा प्रदान करते रहेगा। इसलिए मेरा ये मानना है कि हर एक विद्यार्थी ने, और विशेषकर विद्यार्थी की जो उम्र होती है, जो एक उसके जीवन में एक शिक्षा पाने का जो अमूल्यवान समय है, जो वातावरण है, इसी वातावरण का लाभ उठाते हुए उसने अपनी पूरी शक्ति और पूरा दिमाग कंसंट्रेट करके शिक्षा के ऊपर ही केंद्रित करना चाहिए और विद्या ग्रहण करना चाहिए।
किसी के ओर और अपना दिमाग उसने नहीं जाने देना चाहिए। ये समय यदि निकल गया तो जिंदगी भर इंसान पश्चाताप करता रहेगा। बस इतना ही मेरा कहना है। रहा सवाल मेरे अपने व्यक्तिगत जीवन का, सर तुम्ही तुमच्या बालपण आणि आई वडील किंवा कौटुंबिक परिस्थिती हां ते याच्याबद्दल सांगतो सांगा. ना, हां ते सांगतो ना, हे सुरुवातीचं झालं. सर, व्हॉट इज इम्पॉर्टंट ऑफ द एज्युकेशन. हां तर हां तो जोपर्यंत माझ्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे आणि का मी या शिक्षणावर एवढं महत्त्व देतो, त्याचं कारण असं आहे की मी ज्या परिस्थितीतून वाटचाल करून आलो त्या काळामध्ये, म्हणजे तो काळ होता जवळजवळ 1960 नंतरचा काळ, 60च्या नंतरचा काळ. तो सुरुवात आमच्या घरामध्ये 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या आणि त्यापैकी मी सर्वात लहान व्यक्ती होतो. आता परंपरेप्रमाणे आदिवासींचं जे धन म्हणतात ते बकरी वगैरे, तर मी वयाच्या 9-10व्या वर्षी बकऱ्या वगैरे चरायच्या. त्याच्यानंतर मग परिस्थिती एवढी की घरही नव्हतं राहायला आणि जमीन बी नव्हती. आम्ही एका गावातल्या पाटलाच्या कोठ्यामध्ये राहून आपला जीवनयापन करीत होतो. सगळे भाऊ आपल्या रोजंदारीने किंवा सालनदारीने कामं करायचे आणि त्यांना मदत म्हणून मी ती गुरंढोरं वळवायचे. तर अशा परिस्थितीमध्ये मी 2-3 वर्ष एका ब्राह्मणाकडे घरकामाला राहिलो. त्यांच्या घरची साफसफाई करणं, भांडी घासणं, हे सगळे कामं मी केले. कालांतराने परिस्थिती अशी पालटली की एके दिवशी एक ईश्वरी देण म्हणा की एके दिवशी संध्याकाळची वेळ ती पाऊस पडत होता आणि माझ्यासमोर एक पोस्टमॅन एक पत्र घेऊन शेजारच्या घरामध्ये त्यांनी पत्र दिलं. एक आंतरिक भावना आणि विचार असेच माझे जागृत झाले की त्या माणसाचे जे पत्र आहे त्यांच्या कुटुंबियांनी त्या पत्रामध्ये आपले विचार व्यक्त केलेले आहे, लिहिलेलं आहे आणि ते पत्र पोस्टाच्या माध्यमातून, टपालच्या माध्यमातून त्याच्या नातेवाईकांना दिलेलं आहे. तर किती हे कला आहे, ती कला कशी आहे ते आपण अवगत केली पाहिजे. म्हणून माझी एक अत्यंत इच्छा जागृत झाली की आपण शिकलो पाहिजे. त्या अनुषंगाने घरामध्ये कोणीच नव्हतं. मग काय करायचं, हे एक आमचे जावई होते, त्यांना फक्त बाराखडी यायची. तर मी त्यांना विचारलं की मला तुम्ही शिकवाल का. तर ते म्हणाले की आपल्या गावामध्ये आठवडी बाजार असतो, तिथून बाजारातून एक बाराखडीचं पुस्तक घे आणि त्याच्यानंतर मग ते तर सुरुवात त्यांनी अ आ इ क ख ग घ आणि ते मी कामावर जाताना त्याचं सारखं पठण करायचं. तर अशा प्रकारे मी बाराखडी पूर्ण पाठ करून टाकली. त्यानंतर एक सोशल सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक वामन कसार म्हणून होते शेजारचे. ते म्हणाले अरे तुला शिकायचं आहे तर मीच तुला शिकवेल, कारण माझी दोन्ही मुलं, एक 5वीमध्ये आणि एक 4थीमध्ये. तर तू पण येत जा संध्याकाळी. त्यावेळेला लाईटिंगची व्यवस्था नव्हती, कंदील होता, कंदील घेऊन मी त्याच्याकडे जायचो आणि ते शिकवायचे. जसं मग त्यांच्या मुलांना शाळेमध्ये शिकवलं जात असं, तसं ते मला थोडेफार गणिताचे फाडे वाचन करायला लावायचे. आणि त्या काळामध्ये मॅट्रिक प्रणाली नव्हती. पावकी, नेमकी, 12 ग्राम 1 तोळा, 12 मासी 1 तोळा, अशा प्रकारची परिस्थिती. पण त्यानंतर कालांतराने एका ब्राह्मणाकडे म्हशी चारायला 5 कुड महिन्याने मला ठेवण्यात आलं. तर त्या ब्राह्मणाकडे आमच्या गावच्या शाळेचे हेडमास्टर तिथं राहत असे त्यांच्या घरी. तर त्यांच्याशी माझा संपर्क यायचा. रात्री मला झोपायलाही बोलायचे, पण मी जात नव्हतो. माझी आई म्हणे की हा म्हणे रात्रीच्या वेळेला त्या कासाराकडे ट्युशनला जातो म्हणून त्याचं झोपायला जमणार नाही. तर मग ते तिथचे जे पाटील होते दादासाहेब, ज्यांच्याकडे मी नोकरी, तो म्हणे ते का शिकवणार म्हणे, आपल्या इथं हेडमास्टर आहेत, ते मी त्यांना सांगेन, ते शिकवतील म्हणे चांगलं शाळेच्या पद्धतीनं. तर मग त्यांनी माझी ओळख करून दिली आणि योगायोगाने एक दिवस असा आला की ते आपली खाटची दोरी ते ताणत होते. मी प्रत्यक्ष जाऊन त्यांना मदत केली आणि त्या अनुसंधानाने त्यांनी माझी विचारपूस केली, थोडक्यामध्ये चौकशी केली. तर ठीक आहे म्हणे, तू असं कर म्हणे की जे 5व्या वर्गाचे जे शिक्षक आहे
त्यांची मी भेट घालून देईल, त्याच्याकडे तू ट्युशन लावून घे. तर हेवी कामं करायचं आहे आणि सकाळी पहाटे त्यांच्याकडे जायचं आहे शिकायला. तर त्या अनुषंगाने आणि तिथं गेलो मी. तर माझ्या भावाला पण त्यांनी बोलावलं की तुम्ही म्हणे काही नाही, ट्युशन म्हणून एक बैलगाडी, लाकडाची एक बैलगाडी लाकूड माझ्या घरी आणून द्यायचं, मी याला शिकतो. असं करता करता मग सुरुवात झाली. तर मग 5व्या वर्गाच्या मास्टरनी आणि हेडमास्टरनी, प्रायमरीचे जे हेडमास्टर होते, त्यांनी म्हणाले की आपण असं करू, रामलालला 5व्या वर्गाची डायरेक्ट परमिशन घेऊ आणि याला बोर्डाची. त्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये 5वा बोर्ड, 8वा बोर्ड हे दोन्ही पद्धती होत्या. तर 5व्या वर्गामध्ये मला बसवलं, मी पास झालो. पास झाल्यानंतर मग तू आता 5व्या वर्गात पास झाला, तू 6वीपासून रेग्युलर होऊन जा, बाकी सगळे कामं घरच्यांना आम्ही समजून देऊ, ते मॅनेज करतील आणि फावल्या वेळामध्ये तू पण जात जा जो कामाला. तर अशा परिस्थितीमध्ये मग रेग्युलर शाळा चालू झाली. तर मला एक नवीन जगच मिळालं. मी इतका अभ्यास करायचा. तर परीक्षामध्ये 6व्या वर्गामध्ये मला 98% मार्क इंग्लिशमध्ये, गणितामध्ये 95%, सगळ्या याच्यामध्ये टापर, वर्गनायक म्हणून मी. मग या अनुषंगाने मग 6वा वर्ग, 7वा वर्ग आणि 8वा वर्ग. 8वा वर्ग बोर्डाचा. 8व्या वर्गापर्यंतच आमची त्या ठिकाणी शाळेची व्यवस्था होती मूळ गावी. मग 8वा वर्ग पास झाल्यानंतर माझे डिस्टिंक्शन मिळालं होतं मॅथमॅटिक्समध्ये, बाकीच्या विषयामध्ये. तर मास्टर म्हणाले की तू पांडुरणाला जाय आणि सायन्स घ्यायचं, कारण तुझे मॅथमॅटिक्समध्ये मार्क चांगले तिथं घ्यायचे. मग तिथं गेल्यानंतर ते जे आमच्या 5व्या वर्गाचे जे शिक्षक होते, जे ट्युशन घेत होते, ते म्हणाले की माझं घर आहे पांडुरणाला, त्या घरी तू राहा आणि तिथून तू शिक्षण कर. म्हणजे मला एक प्रकारचे एक टर्निंग पॉईंट मिळाला. आणि मग मी तिथं आपलं स्वयंपाक, एक डबा, सगळं खाण्यापिण्याचं सामान वगैरे घेऊन त्यांच्याकडे राहायचं आणि तिथून मग हायस्कूल अटेंड करणं चालू केलं. 9वीमध्ये मग ॲडमिशन घेतलं. तर 5वीपासून 6वीपासून 8वीपर्यंत इथं मी एक जो विद्यार्थी हुशार असतो त्यालाच विद्यार्थी मानतात ना गुरुजन म्हणतात. त्या अनुषंगाने मला मी वर्ग नायक म्हणून मी तिथे होतो. आणि जेव्हा पांडुरण्याला गेलो तर तिथे मला वर्गनायक म्हणूनच केलं. माझं पर्सेंटेज चांगलं होतं, सिन्सिअर होतं, रेग्युलर होतं, पंक्च्युअल होतं, त्यामुळे आणि टापर होतं. आणि इंग्लिशमध्ये माझा टाप होता. इंग्लिश शिक्षक खूप मला रिस्पेक्ट द्यायचे. गणित पण चांगलं होतं. तर त्या अनुषंगाने 9वा वर्ग आणि 10वा वर्ग मॅट्रिक पास झालं. मग सुयोगाने ते हेडमास्टर बदलल्यानंतर छिंदवाड्याचे एक शिक्षक आले. तर त्यांनी यांना सांगितलं, तो एक आदिवासीचा पोरगा आहे, तो चांगला हुशार आहे, त्याला तुम्ही तुमच्या परीने मार्गदर्शन करा, जेणेकरून तो शिक्षण सोडणार नाही आणि छिंदवाड्यामध्ये जाऊन तिथं हॉस्टेलची व्यवस्था आहे, हॉस्टेलमध्ये राहा. तर त्यांनी मला सांगितलं की शिक्षण सोडायचं नाही, मी तुझं ॲडमिशन छिंदवाड्याला करून देईन आणि हॉस्टेल पण आहे, तिथं राहायचं. तर सगळे लोक तयार झाले. त्या अनुषंगाने मग मी छिंदवाड्याला गेलो. तर छिंदवाड्यामध्ये 10वा बोर्ड पास केल्यानंतर 1 वर्ष छिंदवाड्यामध्ये, ते बी चांगली शाळा होती गव्हर्नमेंटची, गव्हर्नमेंट मल्टीपर्पज हायर सेकंडरी स्कूल, आणि सगळे टॉप पर्सेंटेजचे मुलं राहायचे. तर आता हिंदी व्हर्शनमध्ये आलं, त्यामुळे मान खाली घातली का वर करता येत नव्हतं, ही परिस्थिती होती. पण सिन्सिअर होतो, आपण फेल झालं तर आपल्याला परत कबाड कष्ट करावं लागतील, म्हणून खूप अभ्यास करायचा खूप. आणि जेव्हा परीक्षा झाली तेव्हा असं कळलं नव्हतं की आपण फेल होऊ, काही नाही. पण जेव्हा चांगल्या मार्काने मग मी 11वीमध्ये पास झालो. 11वीमध्ये पास झाल्यानंतर त्यावेळेला फर्स्ट इयर होतं 12वीलाच. मग तिथंच डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर हॉस्टेलमध्ये राहण्याचा प्रसंग आला. तर हॉस्टेलमध्ये जे मुलं होते ते गरिबाचे मुलं होते, निराधार होते, आणि जे त्यांचे आईवडील होते त्यांना त्याचं काही महत्त्व समजत नव्हतं. मुलं हॉस्टेलमध्ये राहतात, फ्री खायला मिळते, राहायला मिळते, शाळेत जातात नाही जात, ते अभ्यास करतात नाही करत, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. मुलं आपल्या ग्रुप बनवून आपले गाणे गावायचे, नाचायचे, खेळायचे, कुदायचे. आणि मी जो विषय घेतला होता तो सायन्स होता,
आणि त्यावेळेला सायन्स सब्जेक्ट म्हणजे फार कठीण होता. त्याचा निकाल सागर युनिव्हर्सिटीतील टॉप रिझल्ट लागायचा. त्यावेळेला शिक्षणाचं जे आज बाजारीकरण आहे तसं बाजारीकरण नव्हतं. ट्युशनची व्यवस्था नव्हती. शाळेत सिन्सिअरली शिकवायचे आणि डिसिप्लिन होतं गव्हर्मेंट डिग्री कॉलेज. तर अशा स्थितीमध्ये फार सिन्सिअर राहून तिथे जावं लागत होतं. जर हॉस्टेलमध्ये गेलं तर अभ्यास होत नव्हता, म्हणून मी हॉस्टेल सोडून दिलं आणि एका मुसलमानाच्या एका टिनाच्या टपरीमध्ये 5 रुपये किरायाने मी तिथे राहावं लागलो आणि स्वतः स्वयंपाक करायचा. भावाकडून फक्त 100 रुपये यायचे कसे तरी जमा करून. त्या 100 रुपयाच्या भरोशावर मी आपला पूर्ण महिना काढायचा. तर या प्रकारे फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, फायनल झालं आणि फायनल झाल्यानंतर मी सेवा नियोजन कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन केलं. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच 2-4 महिन्यांनी मला कॉल आला आदिम जाती कल्याण विभागाकडनं. काही शिक्षकांची भरती होती, त्याकरता माझं नाव रेकमेंड करण्यात आलं होतं. तर तिथं गेलो इंटरव्ह्यूला. तिथं माझं चयन झालं टीचर म्हणून. तर तो काय होता 1972 1972चा. मग आता आदिम जाती कल्याण विभागामध्ये शाळेत नियुक्ती झाली तर शाळा कुठं असणार? ते ट्रायबल बेल्ट एरियामध्ये असणार, हिल्ली पहाडी एरियामध्ये असणार, जंगली एरियामध्ये असणार. आता मला त्या जंगली एरियाचा तेवढा काही अनुभव नव्हता. तर तिथं सगळे जंगली लोकच होते म्हणजे फॉरेस्ट विभागाचे आणि तिथं नवीन शाळा. तर कसे तरी दिवस काढायचं आणि त्या फॉरेस्ट विभागाच्या लोकांशी प्रभावित होऊन मी विचार केला की आपण का नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटची परीक्षा द्यावी. तर नुकतेच पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून काही जागा रेंजर पोस्ट करता निघाल्या होत्या. त्याच्यासाठी मी अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर मला लेखी परीक्षा करता गव्हर्मेंट सायन्स कॉलेज जबलपूरला बोलवण्यात आलं. मी तिथं गेलो. गेल्यानंतर मी आणि तो काय होता ज्या वेळेला पहिल्यांदा बॉबी पिक्चर रिलीज झाला होता. इट वॉज द पिरियड ऑफ 1974 74ची गोष्ट. तर तिथं मग मी पास झालो. पास झाल्यानंतर मला लेटर आलं की तुम्ही याच्यामध्ये सक्सेस झाला. चीफ कन्झर्वेटर ऑफिस भोपाळला 26 किलोमीटरवर मेडिकल निघेल. प्रत्येक स्टेटमधून 40 लोकांचा कोटा असतो. तिथून आणि सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट 10,000चा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट एक्झिक्यूट करायचा आणि तो सबमिट करून डायरेक्ट डेहराडूनला 2 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये जायचं. तिथून आल्यानंतर रेंज इन्चार्ज म्हणून तुम्हाला पोस्टिंग मिळेल. तर त्यावेळेला भोपाळमध्ये जायचं तर कोणी आपलं ओळखीचं नाही, काही नाही. माझा एक मित्र होता, तो BHL फॅक्टरीला त्याच्या मावशीकडे राहायचा कोणीतरी आणि त्यावेळेला एवढी जागृतीही नव्हती. तर त्यामुळे मी इंटरव्ह्यूला तिथं गेलो त्याच्याकडे रात्री 10 वाजता. तो मला काय हरकत नाही, आता जेवण खाऊन का उद्या आपण इंटरव्ह्यू ऑफिसला जाऊ आणि तिथं तो येऊन गेलो. तर त्यांनी बिचाऱ्यांनी त्यावेळेला सायकलने मला नेलं. येऊन गेलो, लेट होऊन गेलो. वास्तविकता नियरबाय तिथंच आता जागृती असते. तर जवळपास लाजिम बोर्डिंगमध्ये राहून अगोदर ते लेटर त्यांना दाखवायचं. त्यांनी एंट्री झाली असती, मला त्यांनी हे दिलं असतं, नंबर दिला असता रनिंगचा आणि धट्टाकट्टा होतो, ॲक्टिव्ह होतो. तर त्यावेळेला झालंच असतं. पण शाळेत आपल्या भाग्यात नव्हती ते नोकरी, म्हणून तिथं क्वालिफाय नाही होऊ शकलो. मग काय करायचं? तर त्यावेळेला खूप चान्सेस होते. मग सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय केलं. आपल्या नागपूरमधूनच 118 इन्फंट्री बटालियनमधून कॉल आला. इथे मी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर मग इथं लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षा झाल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. मग पुण्याला ऑडिटर म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आलं. दगडी बिल्डिंग नागपूर, गोलीबार मैदान दगडी बिल्डिंग नागपूर, डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंटमध्ये ऑडिटर. बस तिथून गेल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये राहून मग तिथं काळच बदललं. त्याच्यानंतर मग जवळजवळ 8-10 वर्ष तिथं सर्व्हिस केली. पण त्या डिपार्टमेंटमध्ये मी प्रमोशनची व्यवस्था नव्हती. 3 वर्षानंतर तुम्हाला परमिशन मिळेल डिपार्टमेंटल परीक्षेमध्ये बसायचं.
आणि त्याला म्हणतात SAS, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिसेस. आणि इट वॉज व्हेरी टफ पूर्ण याच्यामध्ये. 2 टर्ममध्ये परीक्षा, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर त्या अनुषंगाने मी प्रयत्न केला आणि 1-2 प्रयत्नामध्ये फेलर आलं. 3ऱ्या हप्त्यामध्ये पास झालो. पास झाल्यानंतर मग माझी ट्रान्सफर इथंच झाली. त्यावेळेला आमचं एक नवीन ऑफिस इथं ओपन झालं पुरोहित बिल्डिंगमध्ये, रक्षा मंत्रालयाचं. तर इथं आलो. मग रिझल्ट आला. मग इथून मग रिझल्ट आल्यानंतर पार्ट 1 झालं, तर पार्ट 2 केलं. मग इथून मला जबलपूरला पाठवण्यात आलं ॲज ए सेक्शन ऑफिसर म्हणून. तिथून मग आल्यानंतर परत इथं आलो एअरफोर्स ऑडिट डिपार्टमेंटमध्ये. आणि तिथून मग ऑडिट ऑफिसर म्हणून काही वर्ष केलं आणि तिथून मग मी सेवानिवृत्त झालो. ही माझी एकंदरीत दिनचर्या. आता घरच्या परिस्थितीच्या अनुसार नोकरी लागल्यानंतरही मी लवकर लग्न केलं नाही, जवळजवळ 4-5 वर्ष लेट. त्यामुळे मला घरच्या लोकांना मदत करता आली. काही घरबी बांधायचं होतं, काही त्यांना मदत करायची होती. मग लग्न झाल्यानंतर मग मुलांवर थोडेसे चांगले संस्कार टाकले. त्या विशेषतः त्या डिपार्टमेंटमध्ये अधिकतर साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, बेंगॉली आणि सगळे एक्सपर्ट, आणि विशेष करून सगळे डबल इंजिनचे. आता आमच्यासारखा माणूस सीधा साधा, तर आम्हाला कुठलं डबल इंजिन. मग तिथून 8-10 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर इथं आलो. मग नाही, लग्न केले. तिथूनच लग्न केल्यानंतर मुलं छोटे होते. मग त्यांच्या थोडे जागृती होती, संस्कार चांगले होते. त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर त्यांच्यावर चांगले केले. एक मुलगा एक मुलगी. नंतर मग ऑपरेशन केलं. तर ऑपरेशन वगैरे केल्यानंतर याची स्पेशल इन्क्रीमेंटची व्यवस्था होती. 2 मुलानंतर जो ऑपरेशन करेल त्याला एक स्पेशल इन्क्रीमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याचा फायदाही मिळाला. मग इथं आल्यानंतर मग हे नागपूर म्हणजे आपल्या गावापासून जवळ नाही, आपलं मेन केंद्रबिंदू. मग इथं कॉन्सन्ट्रेट केला. मग विचार केला की सगळ्यांना आपले लाईफ पार्टनर नोकरीवर आहे, आपण बी काही करायला पाहिजे. तर अंबाझरी हिलटॉपवर एक नवीन घर घेतलं होतं. तिथं कोणतीच आटाचक्की नव्हती. मग आम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये राहून आम्हाला ड्राफ्टिंग वगैरे चांगल्यापैकी हाऊ टू अप्रोच, हाऊ टू पुट अप, हाऊ टू राईट अँड फाईट अगेन्स्ट याच्यासाठी पेपरनी कसं फाईट करायचं, तर ते सगळं होतं. तर त्या अनुषंगाने मग तिथं एक चक्की टाकली. चक्कीने खूप रिस्पॉन्स दिला. 8 वाजता सुरू व्हायची 10 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर एकाचे 2 घरं झाली. मुलांना मग चांगलं शिकवता आलं. अशा प्रकारे मग आमच्या आश्रमशाळा आणि हॉस्टेलच्या मुलांसाठी नेमकं काय आव्हान कराल? शिक्षणाच्या बाबतीत आव्हान कराल असं मी हेच आवाहन करेन की जे कार्य मला देण्यात आलं आहे ते कार्य मी इमाने ईदद्वारे जर पूर्ण केलं आणि त्याच्या बदल्यात जे काही 2 पैसे मिळतात तो ईश्वराचा आशीर्वाद समजून समजायचं, दुसरं काही नाही. आपलं उद्देश आहे की एक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी करणे, त्याच्या पलीकडे आपल्या समोर कोणीच दुसरं लक्ष नसावं. अभ्यास आणि अभ्यास. तेव्हा मग तो दिवस असो या रात्र असो, अभ्यासाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि मला तर अजूनही वाचनाची खूप आवड आहे. म्हणून मी म्हटलं ना की आपले जे विचार बनतात हे काल्पनिक नसून त्या अवलोकनावर आधारित बनतात. ज्याला पुरावा म्हणून काही वर्तमानपत्र आहे, साहित्य आहे, वाचन आहे, याच्यातून महापुरुषाचे काही, त्याच्या पलीकडे तर दुसरं काय नाही. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण आमच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केले. आपण अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून शिकून BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि एक चांगल्या केंद्र शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवून आपण आज सेवानिवृत्त झालात. खरं म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून जसं बालपणामध्ये आपण जसं नोकर चाकरी केलेत आणि मग नंतर शिक्षणाकडे वळलेत आणि नंतर चांगला अभ्यास करून आपण वर्गामध्ये
पहिल्या क्रमांकाने डिक्टेशन घेऊन आपण पास झाले, तर खरोखरच हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. मी आपल्या अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.